कसं लावलास? सॉरी, तू पडत होतीस म्हणून मी, तू बोललीस तर मी. थँक्यू. बॉस काका, काय? अहो भाजी करपेल, गॅस बंद करा. मला एक सांग परी, तुझ्या घरात मी आज नेमका काय म्हणून आलोय? काय प्लंबर म्हणून आलोय का स्वयंपाकी म्हणून आलोय? अहो तुम्हाला आई ओरडेल म्हणून तुम्हाला सांगतेय. कधी तुझी आई ओरडते, कधी तुझा फ्रेंड ओरडतो. कशाची भाजी केली एवढी काळी ठिक्कर? खाऊन तर बघा, मस्त आहे. पहिलं वाक्य माझ्याशी आल्यापासून गोड बोललीस ग. पहिलं वाक्य खाऊन बघू. भूकही लागली मला, मी खाऊन घेऊ का? खाणार तू थोडी? नको. मस्त आहे ना? मिस्टर यशवर्धन चौधरी जगात देव आहे. आज मला प्लंबर बनवून स्वतःची सेटिंग करत होतात का? आता मी बघतो की लंच ब्रेक मध्ये तुम्हाला कोण वाचवतंय. ए परी, साखर कुठे सांग ना तुमच्या घरात. साखर कुठे? अगं सांग ना, साखर कुठे आहे? साखर कुठे? अरे तुझं काय झालं असं समीर? तर जे काम मी कधी केलं नाही ते तू मला करायला लावलंस तर मी भिजणारच ना. ओ आय टेल यू नेहा, समीर ना या सगळ्या कामांमध्ये एक्सपर्ट आहे बॉस. कुठलंही काम असं नाहीये जे तो करू शकत नाही, आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय तो तिकडनं हलतच नाही. समीर, रिअली प्राऊड ऑफ यू. पण तू सगळे नळ चेक केले ना व्यवस्थित? म्हणजे कुठले राहिले नाही आहेत ना? चला, हा आता फार वेळ मी इथे राहिलो, तुम्हाला हुडहुडी भरेल. नाही नाही, बघ म्हणजे अरे काय आहे, घरमालक चला. नाही, बरोबर आहे, पण घरमालक म्हणून भाडेकरूंना कुठला त्रास होता कामा नाही ना. आपली जबाबदारी आहे बघायचं की सगळं व्यवस्थित झालंय की नाही. हो की नाही? आणि मी काय म्हणतो नेहा, ऍक्च्युली मी आणि समीर आता ऑफिसलाच जातोय. नाही म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर ऑफिस पर्यंत तुला सोडू शकतो ना. म्हणजे नेहा ऍक्च्युली तिकडे. परी, आता हे सगळं साफ करेपर्यंत तू बेडरूम मध्ये जाऊन बस. स्टूल राहिलं होतं. अरे अरे सॉरी. झालं? हा नाही, ऍक्च्युली ते अग्रीमेंट. आता काय? म्हणजे अग्रीमेंट प्रमाणे एक मुद्दा अजूनही राहिला आहे. म्हणजे अग्रीमेंट मध्ये असं मेन्शन्ड आहे की भाडेकरूंनी घरमालकाला रोज निदान एक तरी मॅजिक वाला स्माइल द्यायचा. निदान एक स्माइल, मॅजिक वाला प्लीज. एक. हा. One more, please. You can do better.
सुजित नेहमीप्रमाणेच लेमन वॉटर विथ हनी. ओके. सॉरी मॅम, आता मी तुमचं कोणतंच काम करू शकणार नाही. कुणाशी बोलतोयस तू? आणि काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का? मॅडम, आम्हाला मोठ्या सरांनी एक महत्वाचं काम दिलंय आणि ते झाल्याशिवाय दुसरं कोणतंच काम करायचं नाही असं त्यांनी बजावलंय. कसलं काम? मॅडम, ते सांगायला माझ्याकडे खरंच आता वेळ नाहीये. व्हॉट? मला ना त्या अँटिक रूम मध्ये जायचंय आणि तिथे काही वस्तू शोधायच्यात. सॉरी सुजित. हॅलो हॅलो फ्रान्सिस. व्हॉट्स हॅपनिंग? सकाळी सकाळी काय गडबड सुरू आहे घरामध्ये? या म्हाताऱ्याने नक्की काय शोधायला सांगितलं सगळं? गुड मॉर्निंग पप्पा. नशीब आज एक तास लवकर उठलात. नाही, गुड आफ्टरनून म्हणण्याची वेळ आली असते माझ्या. झाली सकाळी सकाळी म्हातारीची कटकट सुरू झाली. खायचं सोप, आता माझा दिवस चांगला जाईल. काही पुटपुटला? नाही, हेच मी म्हणत होते की सकाळी सकाळी काय गडबड सुरू आहे आपल्या घरात. तुम्ही सांगितल्यामुळे ना नोकर माझं काम न करता वस्तू शोधतायत. म्हणजे कुठली वस्तू शोधायला सांगितली तुम्ही त्यांना एवढी? काय ना, आपल्या घरात एक जुनी लक्ष्मीची मूर्ती होती, ती शोधतायत सगळेजण. तुम्हाला काही माहितीये का? नाही, तुम्हाला काय विचारतोय म्हणा मी. तुम्हाला जर माहित असतं तर शोधायची वेळ आलीच नसते ना. नसत्या चौकशी करू नका. ते शोधाशोध करतायत, तुम्ही मदत करा. हो हो करते. सांगितलेलं ऐकून आलं? कळलं नाही? चला आता चला. हॅलो, मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. अरे, आपला प्रसादचा नंबर आहे का तुझ्याकडे? प्रसाद करमळेकर. हा आहे, मग दे ना. अरे काय, आता आमंत्रण करायचीत ना. हा, सगळ्यांचे नंबर पाहिजेत माझ्याकडे. हा म्हणलं, सांगतो, सांग, सगळं सांग. तुलाही आमंत्रण करणार आहे, सगळं सांग, काळजी करू, सांग. म्हाताऱ्याचं नक्की काय चालू आहे ना हेच कळत नाहीये मला. मला त्रास देण्यासाठी रोज नवीन नवीन मार्ग शोधत असतो. म्हातारा आहे कसा, त्याचा नातू आहे. याआधी यशचं नेमकं काय चाललंय हे बघायला हवं. सापडली मूर्ती? नाही. सापडली ना की आधी माझ्या हातात आणून द्यायची. लक्षात राहील. जा. बोला मॅडम. यशने नवीन प्रॉपर्टी विकत घेतली अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होतीस. हो मॅडम. ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय आहे? म्हणजे ती प्रॉपर्टी कोणाची आणि त्या माणसाने ती का विकली? नेहा कामत नावाच्या बाईची ती प्रॉपर्टी होती. बँकेच्या लोन प्रकरणामध्ये अडकलेली होती. नेहा कामत? मी त्या प्रॉपर्टी पेपर्सची कॉपी पण मिळवली आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी. हॅलो, काय चाललंय का या दोघांचं? नेहाची प्रॉपर्टी यशने का विकत घेतली? का? नाही, हे प्रकरण ना जरा जास्तच गंभीर होत चाललंय. ती नेहा यशच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्याच्या गळ्यात तर पडत नाहीये ना? होय, असंच आहे. मी सिंबी, तू वेळीच सावध हो. तू एक काम कर, तू तुझ्या पसंतीची मुलगी बघून यशचं लगेच लग्न लावून टाक, तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण नाहीतर ती नेहा या घरात येईल आणि
असं घडलेलं मला चालणार नाही. अडकला काय तू? तुझा असा पुष्पा का झालाय? कर तू माझी चेष्टा कर. आणि तू हे प्लंबिंगचा कोर्स कधी केलास? आज एकदम व्यवस्थित काम केलंस तू तिकडे. हा, म्हणूनच म्हणलं तू कर माझी चेष्टा कर. ना आय एम इम्प्रेस्ड सिरियसली. चल चल ब्रेक झालाय. सॉरी जेवून घेऊ. एक काम, एक मिनिट थांब. असं ठेव. सैल सोड. 1 2. ओके. हा ठीक आहे. हा ठीक आहे. चल जेवण घेऊ. मलाही भूक लागली. आज माझा डबा खा. कशाची भाजी केली एवढी काळी ठिक्कर? खाऊन तर बघा, मस्त आहे. खाणार तू थोडी? मस्त आहे ना? नाही तू जेवून घे जा. आत्ता म्हणाला असं तुला भूक लागलीये. भूक लागली पण मी आज मागवणार आहे बाहेरून. तू जा जेवून घे जा. अरे पण घरचा डबा असताना कशाला बाहेरनं मागवायचंय तुला? तो तुझ्यासाठी आहे. आता त्या डब्यामध्ये घरच्या मागवलेल्या मी कशाला कबाब मी हड्डी. तू जा ना जेवून घे जा. काहीतरी प्रॉब्लेम आहे ना? हे तू हे असं सगळं बोलतोस म्हणजे डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम मला सांग. नाही असं काही नाहीये. तू जा जेवून घे. नाही कारण एरवी तू सतत माझ्या मागे मागे असतोस. माझा डबा सगळ्यात आधी तू खातोस. आता काय घडलंय नेमकं? अरे कसं आहे माहिती का, हा डबा आहे तुझ्यासाठी. बरं प्रेमाचं कन्फेशन म्हणजे अर्थात तुझ्याकडनं आल्यानंतर त्याच्यानंतरचा हा पहिला डबा आहे. स्पेशल आहे ना. तू एकट्याने खाल्ला पाहिजे ना. त्यात नेहा तुझी वाट बघते. तू जा पटकन जा जेवून घे जा. ठीक आहे मी जातो. तुमच्या जेवणाची ऑर्डर द्यायची ना? बघ मी तुला म्हणलं होतं ना. सुरेश पण आला. बघ काय हवंय सरांना? मला 3 फ्रूट सलाड आहे. स्वीट डिश. ठीक आहे जातोय पण तुला वाटलं तर ये. तू अजून बोलतो बाहेर. तू जा यार जेवून घे जा. नेहा तुझी वाट बघतीये ना. जा. डोंट वरी. सांगा ना सर काय सांगू? अरे सांगितलं ना 3 फ्रूट सलाड स्वीट डिश. पण सर जेवणाचं काय? स्वीट डिश जेवणासारखी खाल्ली तर काही प्रॉब्लेम आहे का? जा घेऊन ये. आणि ऐक फ्रूट सलाड म्हणजे स्वीट डिश ती वेगळी मागू नको. जा. अरे हो हो काय जा ना. इथेच हो हो म्हणतोय. सणसणीत भूक लागली. थँक्यू. कारल्याची भाजी. वाव आय लव्ह कारल्याची भाजी. वा सुपर. इट्स अमेजिंग. तू नाही खाते? नक्की काय चाललंय याचं? ह्याला खरंच भाजी कडू लागत नाहीये की हा मुद्दामून नाटक करतोय? नेहा मी भाजी आणायलाच विसरले. तुझ्यातली जरा भाजी दे ना मला. आधी सांगायचं ना. जस्ट संपली. तू संपवलीस पण. ठीक आहे ना. हवी तेवढी घे. हवं तर पूर्ण घे. ये ना. थँक्यू सर.
वा सर, भाजी कशी वाटली तुम्हाला? तू पण खाल्ली ना, तू सांग ना कशी वाटली. तुम्ही असताना मी कशाला सांगू ना, तुम्ही सांगा ना कशी वाटली भाजी. काय ना शेफाली, भाजी कशी आहे त्यापेक्षा ती कोणी बनवली आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि जर एखाद्याने ती भाजी प्रेमाने बनवली असेल ना, तर त्या माणसाचा गोडवा पण त्या पदार्थात उतरतो. गोडवा, वा, है ना, अमेझिंग. थँक्यू. नेहा, नेहा ऐक ना. वा, तू एक बाटली. काहीतरी गोड दे खायला. सर गोड तर काही नाहीये. गोड का नाही आणत रे, गोड आहे काही खायला. स्वीट डिश दे जरा गो. सॉरी. स्वीट डिश म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? अर्थात नेहाच्या घरी किचन मध्ये उभा असताना मी सगळं पाहिलं की तिथे नेमकं काय काय शिजत होतं. मला सांगणार कधी होतास? उद्या. मी मुद्दाम नाही सांगितलं का? कारण यश तुला हे कळलं पाहिजे की प्रेमामध्ये सगळे क्षण गोड नसतात. कधी कधी कडवटपणा सुद्धा नशिबाला येत असतो. गबरा, लेक्चर द्यायला आलाय मला? लेक्चर देत नाहीये, फॅक्ट सांगतो. गोड खाण्याची किंमत ही तेव्हा कळते जेव्हा आपण तोंड कडू करून घेतो. हो का? एक मिनिट हा. मलाई सँडविच, वाव. सॉरी, ही स्वीट डिश माझी आहे. तू मित्र माझा आहेस. हॅलो. कडू खाल्ल्याशिवाय ना गोडची किंमत कळत नाही. आता तुला कळेल गोडची किंमत. एक्सक्यूज मी.